नमस्कार मित्रांनो, पुणे जिल्ह्यामध्ये जी महाराष्ट्राची शान आहे बैलगाडा शर्यत, या शर्यतीला गालबोट लागण्याचं काम बारामती तालुक्यातील निंबूत या ठिकाणी घडलेलं आहे। श्री निंबाळकर सर यांचा सुंदर नावाचा बैल याचा व्यवहार श्री गौतम काकडे यांच्याशी रुपये 37 लाखाला झाला होता व 5 लाख त्यांना ॲडव्हान्स म्हणून देण्यात आले होते व उर्वरित पैशाच्या वेळी त्यांना बोलावून घेतल्यानंतर त्यांना गोळी झाडून त्यांचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणी फरार असलेले गौतम काकडे अखेरीस आज त्यांना अटक झालेली आहे। त्या अगोदर त्यातील 2 आरोपी गौरव काकडे व शहाजी काकडे यांना अगोदरच अटक झालेली होती। ज्यावेळी निंबाळकर सरांचं या ठिकाणी दुःखद निधन झालं त्यावेळेस त्यांची पत्नी, त्यांचे भाऊ, त्यांचे आप्त, त्यांचे नातेवाईक यांनी सरकारला व पोलीस खात्याला आत्मदहनाचा इशारा केला होता। त्यानंतर आज अखेरीस गौतम काकडे हा मुख्य आरोपी यास अटक करण्यात आली व त्याला योग्य ती या ठिकाणी आपल्या महाराष्ट्राची शान असणाऱ्या शर्यतीला गालबोट लावल्याचं काम केल्यामुळे त्याला या ठिकाणी आपली न्याय व्यवस्था योग्य ती शिक्षा देईल असे मला वाटते। या ठिकाणी मला वाटतं शर्यतीचा हा खेळ म्हणून खेळला जावा, हा कुठलाही जीवाची खेळ खेळू नये याची सर्व बैलगाडा शर्यतीतील मालकांना विनंती आहे। खेळ खूप चांगला आहे, महाराष्ट्रातील लोक त्याच्याकडे एक वेगळ्या नजरेने पाहतात, परंतु त्याला असे जर गालबोट लागत असेल, मागेही आणखी 1-2 ठिकाणी 4-5 ठिकाणी या ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या, तर कृपया बैलगाडा शर्यतीच्या मालकांना नम्र विनंती आहे की असा कुठलाही अवचित प्रकार करून बैलगाडा शर्यतीच्या महाराष्ट्राची शान असणाऱ्या या शर्यतीला गालबोट लावू नये हीच विनंती। व्हिडिओ आवडला असेल शेअर करा, सबस्क्राईब करा।